रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगतितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध, द्वारका निर्माण, 50व्याचे केले कथन, भस्म झाला कालयवन, मुचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्याचे याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म, वध शंभराचा, 55वा तयाचा, जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण, शतधन्वोद्धार, फिरुनी द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगितया, 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बर्वा, श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, मृगराज कथा 64, 65 बलराम व्रजयात्रा, पौंड्रक काशी राजोद्धार 66, विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68, वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही, 69व्यात कथा ही, 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात यज्ञ संपूर्ण,
74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बल्बलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, श्री सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदामाशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान मातापित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज माघ शुद्ध एकादशी, जया एकादशी, शके 1946. आज शनिवार, कालचा शुक्रवार ते शुक्रवारच्या रात्री म्हणजे 3:30 वाजता, शुक्रवारी सकाळी 3:30 वाजता परमपूज्य गार्गीताई देशपांडे यांनी उत्तरकाशी येथे आपला देह ठेवला. गार्गीताईंचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया. गार्गीताई म्हणजे वसुधा देशपांडे, नगर जिल्ह्यामधल्या एका गावातल्या आमचे परमपूज्य दासगणू महाराजांचे शिष्य असणारे वरदानंद भारती म्हणजे आप्पा, म्हणजे आपले अनंतराव आठवले, अनंत दामोदर आठवले यांनी त्यांना आपल्याबरोबर आणलं. शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार केला, मुलीप्रमाणे त्यांचा सांभाळ केला आणि त्यांच्याबरोबर राहून गार्गीताई सगळ्या गोष्टी अनंतराव आठवले यांच्याकडून शिकल्या. शेवटपर्यंत त्यांनी गोरठा येथे जी समाधी आहे त्या समाधीची सेवा केली. ती समाधी आमच्या दासगणू महाराजांची आहे. एका पारणाच्या वेळेस त्या ठिकाणी माझं जाणं झालं, नंतरही 2दा मी जाऊन आलो. त्यावेळेस 4-5 दिवसामध्ये गार्गीताईंचा जवळून असा परिचय झाला. उत्तम कीर्तनकार त्या होत्या, आवाजही सुंदर होता. प्रत्यक्षपणे श्री गंगा लहरी, त्याचप्रमाणे पांडुरंग स्तोत्र आणि अनंतराव आठवले यांच्या रचित जेवढ्या रचना आहेत त्या स्वतः त्या म्हणत होत्या. त्या गोरठ्यामध्ये रोज सकाळी जी उपासना व्हायची 7 वाजता, 7 ते 7:30पर्यंत, त्यामध्ये त्या प्रामुख्याने हजर असायच्या. संध्याकाळच्या उपासनेला हजर असायच्या आणि त्यांची जशी स्वामी वरदानंद भारती यांची जशी इच्छा होती, गंगेवरचं जे प्रेम होतं त्या प्रेमापोटी ते शेवटी त्या उत्तर काशीला जाऊन राहिले आणि तिथेच त्यांनी आपला देह ठेवला. त्याच पद्धतीने त्यांची सेवा करण्यासाठी गार्गीताई माझ्या माहितीप्रमाणे 2-3 वर्षापूर्वी तिकडे उत्तर काशीला गेल्या आणि आता 6 तारखेला शुक्रवारी पहाटे 3:30 वाजता त्यांनी आपला देह ठेवला. म्हणजे आपले सद्गुरू श्री वरदानंद भारती यांच्या चरणी त्यांनी देह ठेवला. त्या नेहमी एका मंत्राचा जप करायचा. तो जप म्हणजे श्री नारायण जय नारायण जय जय नारायण. प्रत्यक्ष नारायणाचा दृष्टांत श्री वरदानंद भारती यांना झाला होता. त्याप्रमाणे श्री नारायण जय जय नारायण असं त्या जप करायचं. गंगालहरी आणि पांडुरंग स्तोत्र हे रोज त्यांच्या म्हणण्यामध्ये असायचं. अनेक कीर्तनांनी त्यांनी आपल्या सद्गुरूंचा, दासगणू महाराजांचा प्रचार केला आहे, त्यांच्या साहित्याचा प्रचार केला आहे. त्यांच्याप्रती आपण साष्टांग दंडवत घालून त्यांचे नमन करूया. यानंतर आता आपण आपल्या आजचा जो अध्याय आहे दशमस्कंदाचा 63वा अध्याय, त्रिषष्टितमोध्याय, याचा मतितार्थ आहे श्रीकृष्णाबरोबर बाणासुराचे युद्ध. काल आपण पाहिलं उषा आणि अनिरुद्ध मिलन हे कसं झालं ते आपण पाहिलं आणि त्यामध्ये शेवटी बाणासुराला जेव्हा समजलं की हा अनिरुद्ध जो आहे भगवान श्रीकृष्णाचा नातू आपल्या अंतर्ग्रहामध्ये आलेला आहे आणि उषाबरोबर तो राहत आहे आणि कित्येक महिने झाले तो या ठिकाणी आहे, तेव्हा तो सगळं सैन्य घेऊन हा बाणासूर त्या ठिकाणी आला. तेव्हा अनिरुद्धाने एकट्याने हातामध्ये शस्त्र घेऊन त्याच्या सगळ्या सैन्याचे दाणादाण केली. सगळ्यांना पळवून लावले. कित्येकांचे मस्तक, हात, मांड्या या सगळ्या
भग्न झाल्या आणि त्यांची मस्तके वगैरे सगळी अवयव तुटू लागले. असा दारुण पराभव झाला आणि त्या बाणासुराने आपल्या योगमायेने, आपल्या विद्येने त्या अनिरुद्धाला नागपाशाने बांधले. इथपर्यंतची कथा आपण कालच्या प्रवचनात पाहिली. आता या अध्यायामध्ये शुकदेव सांगतात परीक्षित राजाला की अनिरुद्ध त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर जवळपास पावसाचे 4 महिने निघून गेले. चत्वारो वार्षिका मासा व्यतीत अयुर अनुशोचताम. अनिरुद्धाचा काही शोध लागला नाही द्वारकेमध्ये आणि 4 महिने झाले. इकडे पावसाळा संपत आला. त्यामुळे त्याच्या घरातील लोक म्हणजे आपल्या द्वारकेमधले भगवान श्रीकृष्ण, त्यांच्या सगळ्या 16,108 राण्या, त्यांचा सगळा परिवार यांना आता ती जाणीव व्हायला लागली की अरे आपला अनिरुद्ध कुठे गेला. बऱ्याच ठिकाणी सांगतात की एवढ्या मोठ्या व्यापामध्ये एखादा मुलगा कमी जास्त झाला, कुठे गेला तर तो लक्षातसुद्धा यायचा नाही. आणि स्वतः नारदाने ती गोष्ट लक्षात आणून दिली. अर्थात भगवान श्रीकृष्णानं या सगळ्या गोष्टी माहीतच होत्या. नारदात उपाकर्ण्य वार्तांबद्धस्य कर्मच. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना अनिरुद्धाने त्या ठिकाणी केलेला पराक्रम आणि त्यानंतर त्याला वरुणपाशामध्ये बाणासुराने बांधलं, ती गोष्ट भगवान श्रीकृष्णांना आधीच समजली होती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सैन्याला घेऊन शोणितपुरावर चढाई केली. काल आपण पाहिलं शोणितपूर म्हणजे सोनपूर आसाममधला एक जिल्हा आहे. आता त्या चढाईला जात असताना भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर श्रीकृष्ण आहेत, बलराम आहेत, त्याचबरोबर अनेक वीर बरोबर होते. त्यामध्ये प्रद्युम्न आहे, सात्यकी आहे, गद आहे, सांब आहे, सारण आहे, नंद, उपनंद, भद्र आणि बरोबर 12 अक्षौहिणी सेना. एवढे सगळे सैन्य घेऊन त्या ठिकाणी ते गेले आसामच्या आजच्या भागामध्ये आणि त्या ठिकाणी बाणासुराच्या राजधानीला वेढा घातला. काल आपण पाहिलं की या बाणासुरांवर भगवान शंकराची कृपा होती आणि बाणासुराने वर मागून घेतला की भगवान शंकराने आमच्या या नगरीचं रक्षण करावं. भज्यमान पुरोद्यान प्राकारा पट्ट लगोपुरम प्रेक्षमाणो वृष्टाविष्टस तुल्यसैन्योभी निर्ययो. यादव सेना या नगरातील उद्यानं असतील, तट असतील, बुरुज असतील, गोपुरे असतील, या सगळ्यांची तोडफोड सुरूच केली त्यांनी. कारण 12 लक्ष अक्षौहिणी त्यांच्याकडे 12 अक्षौहिणी सैन्य त्यांच्याबरोबर होतं आणि हे पाहून बाणासुराला पुन्हा क्रोध चढला. आता भगवान श्रीकृष्णाने 12 अक्षौहिणी सैन्य आणलं, पण या बाणासुराकडे पण तेवढंच सैन्य त्यांच्याकडे होतं. या 12 अक्षौहिणीचा हिशेब आत्तापर्यंत 2-3दा आपण केला आहे. ती माहिती मी आपल्याला दिली. पुन्हा एकदा आपलं स्मरण राहावं म्हणून सांगतो. 12 अक्षौहिणी म्हणजे काय, म्हणजे त्यामधलं एक अक्षौहिणी म्हणजे काय हे आपण लक्षात घेऊया. 21,870 रथ, 21,870 हत्ती, 65,610 घोडेस्वार आणि 1,09,350 पायदळ सैन्य. आता पायदळ सैन्य 1,09,350 म्हणजे 1,09,350 सैन्य झालं. 65,610 घोडेस्वार म्हणजे घोड्यावर आता एकच जण बसतो, त्यामुळे तेवढी माणसं. त्यानंतर हत्ती 21,870 हत्ती म्हणजे हत्ती म्हणजे त्याच्यावर माहूत आला. माहूत आलं की मागे अंबारी आली आणि अंबारीमध्ये 1-2 सैनिक किंवा जे शस्त्रास्त्र घेऊन बसलेले होते ते होते. म्हणजे आता संख्या ती वाढत चालली आणि 21,870 रथ म्हणजे त्याचे 3-4 घोडे, त्याचा सारथी आणि मागे बसणारा पुन्हा योद्धा. अशा प्रकारे हे जे आकडे आहेत सगळे 21,870 दोनदा, 65,610 एकदा आणि 1,09,350 पायदळ, या सगळ्या आकड्यांमध्ये प्रत्येकाची बेरीज ही 18 येते. आणि सगळे म्हणून मनुष्य किती असतील एका अक्षौहिणीमध्ये तर 46,81,920 मनुष्य, 27,15,620 रथ, तेवढेच घोडे. म्हणजे आपण रेशोच्या संदर्भात पाहिलं तर ते असं आहे की एकास 1, एकास 3 आणि 3 5 म्हणजे रथ, हत्ती, घोडे आणि माणूस. 1 रथ, 1 हत्ती, 3 घोडे आणि 5 माणूस, अशा प्रकारे ते त्याचा रेशो म्हणजे प्रमाण होतं. आता आपण पाहिलं की या नगरीचं रक्षण करण्यासाठी भगवान शंकर त्या ठिकाणी होते. म्हणून बाणार्थे भगवान रुद्र
ससुतैः प्रमथैर्वृताः. प्रमथ म्हणजे भगवान शंकराचे गण आहेत. त्या प्रमथ गणांनी आवृत्त म्हणजे त्यांचं ते भोवती असणाऱ्या भगवान शंकर हे स्वतः नंदीवर बसलेले आहेत आणि स्वार होऊन भगवान शंकर आपले पुत्र म्हणजे कार्तिकेय आणि आपले गण जे आहेत त्यांच्यासह रामकृष्णांशी युद्ध करू लागले. म्हणजे आता ही पहिली घटना आहे की ज्या ठिकाणी भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे आणि बाणासुराच्या बाजूने भगवान शंकर आहेत. आसीत सुतुमुलं युद्धम अद्भुतं रोमहर्षणं कृष्णशंकरयो राजन प्रद्युम्न गुहयोरपी. श्रीकृष्णाशी शंकराचं युद्ध झालं. प्रद्युम्नाचं युद्ध कार्तिकेयाशी झाले. आता कार्तिकेय स्वामी जे आहेत ते देवांच्या सैन्याचे सेनापतीसुद्धा होते. कार्तिक स्वामींचा खूप मोठा उत्सव दक्षिणेमध्ये होत असतो. माझ्या माहितीप्रमाणे या माघ महिन्यामध्येच तो उत्सव असतो. पद्मनाभ स्वामी हे जे मंदिर आहे तुमच्या केरळामध्ये, काय त्याचं नाव, अनंत काय म्हणतो आपण त्याला, तिरुअनंतपुरम. हां, त्या तिरुअनंतपुरमचं पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी कार्तिक स्वामीचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन स्त्रियांना घेता येतं आणि त्यामध्ये भरपूर गर्दी असते. भरपूर म्हणजे त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. 3 तास मला त्या तिरुअनंतपुरम स्टेशनवर होते. त्या 3 तासामध्ये मी स्टेशन सोडून बाहेरसुद्धा जाऊ शकलो नाही. कारण रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एवढ्या महिला या स्वतः त्या ठिकाणी छोटे छोटे गाडगे आणतात, एखादी चूल मांडतात आणि त्यावर नैवेद्य करतात आणि नैवेद्य करून मग तो नैवेद्य या कार्तिक स्वामीला अर्पण करतात. 8, 10, 15 लाखाच्या संख्येने स्त्रिया त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या असतात. त्या तिरुअनंतपुरम सोडल्यानंतरसुद्धा 15-20 किलोमीटर गाडी गेल्यानंतरसुद्धा तिथल्या धुराचे लोट डोळ्याला दिसत होते. अशा त्या कार्तिक स्वामींना आता बाणासुराच्या बाजूने युद्ध या ठिकाणी करावं लागलं. आणि एवढंच नाही, पण त्यांचा कसा पराभव झाला हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आता या बाणासुराचं मागेच कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, कुंभांड हा त्यांचा सेनापती होता. त्याचा एक मित्र होता तो पण कुंभकर्ण. मग कुंभांड कुंभकर्णाभ्याम बलेन सह संयुगा सांबस्य बाणपुत्रेण बाणेन सह सात्यके. म्हणजे बाणासुराचं युद्ध हे सांबाशी झालं, भगवंताचे पुत्र असणाऱ्या बाणासुराचं युद्ध हे सात्यकी बरोबर झालं. बलराम जे आहेत त्यांच्यासमोर कुंभांड आणि कुंभकर्ण हे दोघे होते. श्रीकृष्णांच्या समोर श्री शंकर होते आणि प्रद्युम्नाच्या समोर कार्तिकेय ऋषी होते. ब्रह्मादय सुराधीशा मुनयसिद्धचारणा गंधर्व अप्सरो यक्षा विमाने द्रष्टुम आगमनम. देव, सिद्ध, ऋषी, सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा, हे यक्ष हे सगळे विमानात बसून हा युद्ध पाहण्यासाठी आले. पण प्रत्येकालाच कौतुक होतं. भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण यांचं युद्ध म्हणजे कधी न पाहता येणारा असं तो प्रसंग त्यांना आज डोळ्याने दिसत होता. भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं धनुष्य आपल्याला माहिती आहे, शारंगधर आपलं बालाजीचं मंदिर आमच्या मेहकरमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. खूप सुंदर अशी 12-13 फुटाची मूर्ती, खूप रेखीव अशी मूर्ती त्या ठिकाणी शारंगधर बालाजीची आहे. शारंग धनुष्य ज्यांच्या हातामध्ये आहे त्या भगवान श्रीकृष्णाने आपल्या तीक्ष्ण बाणांनी शंकराचे सेवक असलेले, आता शंकराचे गण कोण कोण होते याचा उल्लेख या ठिकाणी 2 श्लोकांमध्ये केला आहे. डाकिनी यातुर्धानांश्च वेतालान सविनायकान आणि शंकरा अनुचराश्चौरीर भूत प्रमथ गुह्यकान. म्हणजे शंकराचे सेवक असलेले गण कोण, तर भूत, प्रेत, प्रमथ, प्रथम नाही बरं का, प्रमथ, त्यानंतर गुह्यक, शाकिनी, डाकिणी, यातुधान, वेताल, विनायक. गणपतीचं नाव विनायक आहे, पण इथंसुद्धा शंकराच्या भूतगणामध्ये एक विनायक आहेत, विनायक. मग प्रेतगण, मात्रगण, पिशाच, कुष्मांड आणि ब्रह्मराक्षस. आता भगवंताने सोडलेल्या त्या शारंगधनुष्यावरून सोडलेल्या बाणामुळे हे सगळे गण जे आहेत ते त्याने पळवून लावलं. आता शंकराच्या हातामध्ये जे धनुष्य आहे त्याचं नाव आहे पिनाकपाणी. भगवान शंकरांनी शारंगधारी श्रीकृष्णावर सुद्धा अनेक प्रकारचे अस्त्र सोडले. आता पहा, आपल्यापैकी कित्येक जण भगवान शंकराचे भक्त आहेत,
कित्येक जण विष्णूचे भक्त आहेत, कृष्णाचे भक्त आहेत. हे सगळे प्रसंग जे आहेत ते एक लीला, एक खेळ म्हणून आपण त्याकडे पाहायचं आहे. असं नाही की ते माझे विरुद्ध होते, कृष्णाच्या विरुद्ध शंकर आहेत म्हणून कृष्णाच्या भक्ताने शंकरांच्या भक्ताशी भांडत बसलं पाहिजे हा विचार सोडून. कारण हे सगळे देवता जे आहे काहीतरी एक मायेचा प्रभाव म्हणून ते सगळा खेळ आपल्यासमोर करत असतात. वास्तविक ते सगळे एकच असतात. आता ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. वायव्यास्त्र एकाने सोडलं तर त्याने पर्वतास्त्र सोडलं. आग्नेयास्त्र सोडलं तर त्यामुळे अग्नीचे लोट त्यामधून निघायचे त्या बाणांमधून, आणि तेव्हा ते पर्जन्यास्त्र सोडू लागले. आणि पाशुपतास्त्र जेव्हा सोडलं तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी नारायणास्त्राचा प्रयोग झाला, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता भगवंताने श्रीकृष्णाने जृंभणास्त्र सोडलं. जृंभण म्हणजे जांभई देणे. ते जृंभणास्त्र ज्या सैन्यावर सोडलं जातं त्या सगळ्या सैनिकांना आपोआप झोप येऊ लागते आणि जांभया येऊ लागतात. आता भगवान श्रीकृष्णाच्या या गणांना, शंकराचे महादेवाचे जे गण होते ते त्यामुळे युद्ध सोडून दिलं. त्याने हातातले धनुष्यबाण सोडले आणि सगळे जांभया देऊ लागले. तेव्हा श्रीकृष्ण तलवार, गदा आणि बाणांनी सैन्याचा पराभव करू लागले. आता इकडे प्रद्युम्नाच्या बाणांचा वर्षाव अनेक प्रकारे सुरू होता आणि त्याने कार्तिकेय आणि त्याचं जे सैन्य होतं त्याला सगळ्यांना घायाळ केलं. कार्तिकेय स्वतः घायाळ झाले. कार्तिकेयाचं आख्यान किती मोठं आहे आपण लक्षात घ्या. आणि त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. गीतेमधला जो अर्जुनाला केलेला उपदेश होता तो उपदेश जर लक्षात घेतला तर आपलं कर्तव्य काय आहे. एकदा आपण या ठिकाणी युद्धभूमीवर आलो मग समोरचा कोण आहे याकडे पाहायची गरज नाही. जसं गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये म्हणलेलं आहे की मला माझे शत्रू कोण आहेत हे मला पाहू द्या. आणि मग नंतर अर्जुनाच्या ठिकाणी मोह उत्पन्न झाला आणि अर्जुन युद्धासाठी परावृत्त झाला. यापेक्षा भिक्षा मागणं चांगलं असं अर्जुन म्हणायला लागला. पण त्याची ही बुद्धी भगवंताने आपल्या उद्देशाने पालटून टाकली. त्याचंच आठवण या ठिकाणी येतं. आता पुढच्या श्लोकात दिलेलं आहे, स्कंदहा प्रद्युम्न बाणैर्घैर अद्यमान समन्ततः अश्रु विमंचन गात्रेभ्यः शिखिनापा आक्रमत रणात. प्रद्युम्नाच्या बाणाने कार्तिकेय हा घायाळ झालेला आहे. अंगातून रक्ताच्या धारा वाहत आहेत आणि कार्तिकेय स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते रणांगणा सोडून पळायला लागले. आता कार्तिकेयाचं वाहन म्हणजे मयूर आहे. मोरावर बसलेला कार्तिक स्वामी असतात. ते मोरावर बसून त्या ठिकाणून निघून गेले. आता बलराम जे आहेत, बलरामांचा आता या ठिकाणचा भाग आला. बलरामांनी आपल्या मुसळाचा, बलराम म्हणजे हलधर आपण त्यांचं नाव आहे, आणि एक मुसळ त्यांच्याबरोबर असतं, खांद्यावर हल आहे, आणि त्यांनी त्याचा प्रहार केला. आणि या बाणासुराचे जे सेनापती होते कुंभांड आणि कुंभकर्ण या दोघांनाही त्यांनी घायाळ केलं. कुंभांडम कुंभकर्णश्च पेतु तुमुल असलादितौ. आणि त्यांची सेना आता बाणासुराची ही सगळी सेना जी आहे ती आता इकडे तिकडे पळायला लागली. आता त्यांची हार व्हायला लागली. आता हे बाणासुराने पाहिलं. हे पाहून बाणासुराला अतिशय क्रोध आला. दृष्ट्वा बाणोत्यम अर्षणम कृष्ण मध्यद्रवत संख्ये रथी हित्वैव सात्यकीम. त्याने सात्यकीला सोडलं आणि तो आता कृष्णावर धावून आला बाणासूर. आता बाणासुराच्या ठिकाणी भगवंताच्या आशीर्वादाने, भगवान शंकरांच्या आशीर्वादाने त्याला 1000 हात प्राप्त झाले होते. आता 1000 म्हणजे एक धनुष्य उचलायचं म्हणजे एका हाताने धनुष्य उचलेल, दुसऱ्या हाताने तो बाण घेईल. त्यामुळे एकाच वेळी 500 धनुष्यांच्या दोऱ्या हा एकटा बाणासूर हा त्याच्यातून बाण मारत होता. आणि प्रत्येक बाण हा एक नसून 2-2 बाण म्हणजे 1000 बाणांचा वर्षाव त्यांनी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या सैन्यावर केला. आता श्रीकृष्ण शेवटी भगवंतच आहे, त्यांचीच लीला आहे. आणि श्रीकृष्णाने
एकाच वेळेस त्याची सगळी धनुष्य, हातात असणारी 500 धनुष्य ती सगळी तोडून टाकली आणि आपल्या पांचजन्याचा ध्वनी केला, शंखध्वनी केला. सारथिं रथमांश्चाश्च हत्वा शंखम अपूरयत, शंखम अपूरयत, शंखाचा भयंकर असा ध्वनी केला. आता या बाणासुराची माता, तिचा थोडंसं भाग या ठिकाणी आलेला आहे. तन्मात्रा कोटरा नाम नग्ना मुक्ती शिरोरुहा. बाणासुराची जी आई होती, धर्ममाता होती, तिचं नाव दिलं आहे कोटरा नावाची बाणासुराची आई. आता तिने आपल्या पुत्राचं रक्षण करण्यासाठी, माता आपल्या पुत्राचं रक्षण करण्यासाठी काय करते ह्या नमुना या ठिकाणी दिलेला आहे. तिने आपल्या मुलाचं प्राणरक्षण करण्यासाठी, आता समोर श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्णाने 16,108 जरी त्यांच्या पत्नी असल्या तरी तो अविवाहित आहे, ब्रह्मचर्य आहे, हे सगळं तिला माहीत होतं. आणि म्हणून तिने आपले केस मोकळे केले आणि संपूर्ण नग्नावस्थेमध्ये ती भगवान श्रीकृष्णाकडे समोर येऊन उभी राहिली. आता भगवंताच्या पुढे ती आल्याबरोबर साहजिकच भगवंताने आपली नजर दुसरीकडे केली आणि तेवढ्यामध्ये बाणासुराची धनुष्य आणि रथ मोडल्यामुळे तो बाणासूर आपल्या नगरीकडे, शोणितपुराकडे पळत सुटला. बाणश्च तावत विरथस छिन्नधन्वा अविशत पुरम. बाणासुराने आपलं नगर गाठलं. आता 2 भाग या ठिकाणी झाले. एक शंकर आहेत एकीकडे आणि दुसरीकडे श्रीकृष्ण आहेत. आता शंकराचे भूतगण जे आहेत ते सगळे इकडे तिकडे विखुरले गेल्यामुळे त्याचे जे प्रमुख सेनानायक आहेत त्यांचं नाव आहे ज्वर. आता शंकराचे सुद्धा ज्वर आहेत आणि श्रीकृष्णाचे सुद्धा ज्वर म्हणजे सैनिक आहेत. आता हे ज्वर जे शंकराचे आहेत त्यांना 3 मस्तकं आणि 3 पाय होते. म्हणजे विचार, आपण 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. साधारणपणे माणसाचं जसं असतं 3 शिरे 6 हात, दत्तात्रेयाचं वर्णन. पण या ठिकाणी हे जे ज्वर आहेत त्यांना 3 मस्तकं होती आणि 3 पाय, आतमध्ये धड आणि खाली 3 पाय आणि वर 3 मस्तक असलेले हे. आणि त्यांनी 10 दिशाही जाळीत कृष्णावर आपला प्रहार सुरू केला. आता भगवान श्रीकृष्णांच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे ज्वर होते. म्हणजे आता 2च प्रकारचे ज्वर झाले, एक वैष्णव ज्वर आणि दुसरा माहेश्वर ज्वर. आता हे दोघे राक्षस एकमेकांमध्ये लढाई सुरू करू लागले. वैष्णव ज्वराचा तेज जे आहे ते साहजिकच प्रखर होतं आणि माहेश्वर ज्वर आहे तो हवालदिल झाला आणि त्याने प्राणरक्षणासाठी श्रीकृष्णापुढे येऊन तो प्रार्थना करू लागला. कोणतं? माहेश्वर ज्वर. महेश्वर ज्वर म्हणाला, नमामि त्वानंत शक्तिं परेशम सर्वात्मानं केवलम ज्ञप्ती मात्रम. हे प्रभो, हे श्रीकृष्णा, माहेश्वर ज्वर आता भगवान श्रीकृष्णासमोर हात जोडून म्हणत आहे, आपली शक्ती अनंत आहे, आपण परमेश्वर आहात, आपण सर्वांचे सर्वभूत हृदयस्थ असणारे आत्मा आहात, अद्वितीय आणि परमज्ञान स्वरूप आहात, समस्त विकाररहित असं आपलं स्वरूप आहे, मी आपणास प्रणाम करतो आहे, असं म्हणून त्यांनी त्यांच्यासमोर शरणागती स्वीकारली. आता त्यांच्याबरोबर आता माणसाच्या शरीरामधल्या सगळ्या अवयवांचं या ठिकाणी एक हिशेब दिलेला आहे. लिंग शरीर आपण म्हणतो, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. स्थूल शरीर आपण जे पाहतो, आपण जे कल्पना करतो. सूक्ष्म शरीर हे लिंग शरीर म्हणजे वासनात्मक असतं. त्या लिंग शरीराचे सगळे भाग जे आहेत ते एका श्लोकामध्ये दिले आहेत. त्याचं काल, दैव, कर्म, जीव, स्वभाव, द्रव्य, शरीर, प्राण, अहंकार, 11 इंद्रिये आणि पंचमहाभूते हे सगळं म्हणून एक लिंग शरीर तयार होतं. आणि लिंग शरीर आणि त्याच्या उत्पत्तीसाठी असणारं बीज हे दोन्ही मिळून माणूस कर्मामध्ये अडकतो आणि कर्मामधून पुन्हा लिंग शरीराची नव्याने प्राप्ती होती आणि तेच लिंग शरीर पुन्हा शरीर धारण करून या ठिकाणी जन्मास येतं. हे सगळं चक्र जे आहे ती भगवंताची माया आहे, हे तो माहेश्वर ज्वर भगवान श्रीकृष्णाला सांगत आहे. आता भगवंताने या ठिकाणी माहेश्वर ज्वर जो आहे तो पुढे सांगतो, भगवंता तुमचा जो अवतार आहे तो कोणत्या कारणासाठी आहे ते एका श्लोकात सांगतात. नाना भावैर लीलयैर वोपपन्नैर देवान साधू लोकस सेतून बिबर्षीही.
म्हणजे भगवंता तुम्ही लीलेने अनेक शरीर रूप धारण करू शकता. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. आपण जी आरती म्हणतो ती आरती लक्षात घ्या. म्हणजे देव असो, साधू असो आणि लोकमर्यादा आहे, या सगळ्यांचं पालन करून तुम्ही अनेक अवतार धारण करता. हा एक तुमचा उद्देश आहे अवतार धारण करण्याचा. आता दुसरा उद्देश काय आहे की उन्मत्त झालेले जे हिंसक आहेत, जे अधर्माचं साम्राज्य स्थापन करत आहेत, त्यांच्यावर वचक बसावा, त्यांचा संहार करावा, असुरांचा संहार करावा, म्हणून भगवंताचे अवतार होता. हा दुसरं प्रयोजन झालं. आणि तिसरं प्रयोजन, आपला हा अवतार पृथ्वीवरील भार उतरण्यासाठी झाला आहे. पृथ्वीवरील भार. आणि आपण नेहमी म्हणत असतो, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. हा श्लोक आपण म्हणतो. भगवंताचा अवतार, भगवंताला आपण का नमस्कार करायचा, तर सच्चिदानंद रूपाय, सच्चित आणि आनंद रूप असणारे भगवंत आहेत. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीच्या हेतवे, हेतूने त्यांनी हे सगळे अवतार, अवतार धारण केलेले आहेत. तापत्रय विनाशाय, तिन्ही ताप, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. दासबोधामध्ये 3ऱ्या दशकामध्ये हे सगळे येतात, 2ऱ्या दशकामध्ये. आता या तिन्ही ताप कसे काय लक्षात ठेवायचे? सोपी त्याची आयडिया आहे. आदिभौतिक म्हणजे माझ्या शरीरामधून होणारे, आदिभौतिक म्हणजे दुसऱ्याकडून येणारे, आणि आदिदैविक म्हणजे माझ्या पूर्वकर्माने मला प्राप्त झालेले, असे हे 3 आहेत. आणि तापत्रय विनाशाय, या तिन्ही तापापासून मुक्ती मिळायची असेल तर श्रीकृष्णाय वयम नमः असा श्लोक आपण नेहमीच म्हणतो. पुढे हा श्लोक या ठिकाणी दिलेला आहे. तप्तोहम ते तेजसा दुस्सहेन, शांतोग्रेणात्युल्बेन ज्वरेण, तावत तापो देहिनाम तेंग्रिमूलम, नो सेवेरन यावदाशानुबद्धा. उग्र, शांत, भयानक आणि दुस्सह अशा तेजस्वी ज्वरामुळे मी तप्त झालो आहे. तो माहेश्वर ज्वर भगवान श्रीकृष्णाला म्हणत आहे. आणि देहधारी जीव जोपर्यंत आशेमध्ये आहे, त्याला जोपर्यंत त्याच्या ठिकाणी आशा निर्माण, सगळ्या दुःखाचं कारण ही आशा आहे. सगळ्या म्हणजे दुःख, शोक याचं कारण आशा. आशा म्हणजे काहीतरी आपण मनामध्ये इच्छा धरली आणि ती पूर्तीसाठी प्रयत्न करत गेलो, पण ती सगळी आशा आपल्याला या मोहपाशामध्ये अडकवून टाकते. त्यामुळे जोपर्यंत जीव आपल्या चरणकमलाला शरण येत नाही, तोपर्यंत त्याच्या ठिकाणी हे त्रिविध ताप हे राहतातच. आणि म्हणून आपण म्हणतो, त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निजगुज हे गुरुपाय. गुरुवारच्या सज्जनगडावरच्या उपासनेमध्ये दर गुरुवारी ही आरती म्हटली जाते. आता भगवंत, आता त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि भगवंत त्याला म्हणतात त्रिशिरस्ते प्रसन्नोस्मी. त्याला त्यांनी संबोधन केलं त्रिशिरा. त्रिशिरा कशामुळे? कारण तो माहेश्वर ज्वर आहे, तो आता या ठिकाणी शरण आलेला आहे. आणि माहेश्वर ज्वराचं लक्षण आपण पाहिलं की त्याचं धड आहे, पण त्यावर 3 मस्तक आहेत आणि त्याला 3 पाय आहेत. 3 शिरे 6 हात, पण इथे त्रिशिरा, 3 शिरा आहेत पण त्याचे पाय मात्र 3 आहेत. असा तो त्रिशिरा. भगवंत म्हणतात, कृष्ण म्हणतात, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता माझ्या या ज्वरापासून तुला वाटणारे भय दूर होईल. माझ्या म्हणजे वैष्णव ज्वर आणि माहेश्वर ज्वर असे 2. तर माझ्या वैष्णव ज्वरापासून तुला आता कुठलाही त्रास होणार नाही, भय होणार नाही. आणि जगात जो कोणी आम्हा दोघांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या आणि त्याचा हा वैष्णव ज्वर यांचा संवाद, यांचं स्मरण करेल, तुझ्याशी माझा झालेला संवाद, तू माझी केलेली स्तुती यांचा जो कोणी स्मरण करेल, त्याला या शंकराचा जो ज्वर आहे, माहेश्वर ज्वर, याच्यापासून कधीही त्रास होणार नाही. म्हणून तुला आता काहीही भय राहणार नाही. आणि पुन्हा आशीर्वाद देतात की तू आता या ठिकाणाहून जाऊन बाणस्थ रथमारूढ प्रागाद्योत्स जनार्दनम. माहेश्वर ज्वराने प्रसन्न होऊन भगवंतांना नमस्कार केला
आणि तोपर्यंत बाणासुर जो आहे तो रथावर स्वार झाला आणि आता पुन्हा ताज्या दमाने तो भगवान श्रीकृष्णाशी युद्ध करण्यासाठी पुन्हा पुढे आला. ततो बाहुसहस्रेण नानायुध अधरो सुराहा. मग असे सांगितलं या बाणासुराला 1000 हात होते. आता 1000 हातामध्ये वेगवेगळी शस्त्र त्याने धारण केली आणि अत्यंत क्रोधाने तो भगवंतावर शस्त्राचा वर्षाव करू लागला. तस्या अस्य तो स्त्राण्य सकृत चक्रेण क्षुरनेमिना चिच्छेद भगवान बाहून शाखा इव वनस्पते. एखाद्या झाडाच्या खूप शाखा असाव्यात आणि एखादे कुऱ्हाड घेऊन, जसा तो कुऱ्हाड घेणारा जो काय लाकूडतोडा असेल तो जसं त्या कुऱ्हाडीने एका घावाने एक एक फांदी जशी तोडत जातो, तसं भगवंतानी त्या अस्त्र फेकणाऱ्या बाणासुराचे हात आपल्या चक्राच्या, सुदर्शन चक्राच्या तीव्र धारेने जशा फांद्या तोडाव्यात तसे त्याचे हात तोडून टाकले. बाहुषु छिद्यमानेषु बाणस्य भगवान शंभवः भक्तानुकंपनं प्रवृज्य चक्रम आयुध भाषत. आता बाणासुराची अशी परिस्थिती पाहिल्यानंतर बाणासुराचे त्याच्यावर प्रसन्न झालेले त्याचे देव कोण? तर भगवान शंकर. आता भगवान शंकर हे भगवान श्रीकृष्णाजवळ येतात. भगवान शंकर हात जोडून त्या ठिकाणी ते स्तुती करायला लागले. त्वं हि ब्रह्म परमं ज्योतिर्गूढं ब्रह्मणि वाङ्मये यं पश्यन्त्य अमलात्मान आकाशम इव केवलम. हे प्रभो, वेदमंत्रामध्ये तात्पर्य रूपाने गुप्त असणारे तुम्ही आहात आणि जे शुद्ध महात्म्य आहे, शुद्ध हृदय ज्यांचं आहे, ते आकाश ज्याप्रमाणे सर्व व्यापक आहे आणि निर्विकार आहे असं पाहतात, तसं ते तुमच्या स्वरूपाला जाणतात. आणि आता ते विराट स्वरूपाचं वर्णन भगवान शंकर या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाकडे पाहून करत आहेत. 2 श्लोक या ठिकाणी दिले. आकाश ही आपली नाभी आहे, अग्नी हे त्याचं मुख आहे, पाणी हे वीर्य आहे, स्वर्ग हे मस्तक आहे, दिशा त्याच्या कान आहेत आणि पृथ्वी त्याचं चरण आहे, चंद्र मन आहे, सूर्य नेत्र आहे आणि मी शिव, भगवान शंकर म्हणतात, मी त्याचा अहंकार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये सुप्त अहंकार म्हणजे मी आहे असं जे आपण मनापासून म्हणत असतो, तोंडाने नाही म्हटलं तरी मनामध्ये जे एक पक्क धारण केलेलं असतं, तोच रुद्र या जीवामध्ये आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हटल्याप्रमाणे प्रजापती हे लिंग आहे आणि धर्म हे भगवंताचं हृदय आहे, त्या विराट पुरुषाचं. अशा प्रकारे स्तुती केली. आता हा आपला अवतार धर्माच्या रक्षणासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी आहे असं भगवान शंकर सांगतात. आणि मग म्हणतात की आपल्या मायेने मोहित होऊन स्त्री, पुत्र, देह, घर यामध्ये ते आसक्त होतात, जीव आसक्त होतात आणि या ठिकाणी नरदेह धारण करूनसुद्धा आपल्या चरणकमलांचा आश्रय जे घेत नाहीत. भगवान शंकरांनी कृष्णापुढे म्हणलेलं हे श्लोक आहे, त्यांचे जीवन अत्यंत शोचनीय आहे. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. बद्ध अवस्थेमध्ये समर्थाने जी लक्षणं सांगितली ती लक्षणं त्या जीवाला प्राप्त होतात, कारण त्यांनी भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतलेला नाही. आणि ते सर्व अमृत सोडून विषपान करतात. त्वम अमृतस्य पुत्र असं स्वामी विवेकानंदांनी आपल्या शिकागोच्या भाषणामध्ये उल्लेख केला आहे. तुम्ही अमृताचे पुत्र आहात, पण एखाद्या शेळी मेंढीप्रमाणे तुम्ही जीवन जगत आहात. त्यापेक्षा भगवंताचा चरणाचा आश्रय घ्या. अहम ब्रह्मात विबुधा मुनयश्चा अमलाशया सर्वात्मना प्रपन्ना स्वाम आत्मानं प्रेष्ठम ईश्वरम. मी, भगवान शंकर म्हणतात, मी ब्रह्मदेव, सगळ्या देवता आणि विशुद्ध हृदयाचे ऋषी आपल्याला शरण आलेलो आहोत, कारण आपण सर्वांचे आत्मा, प्रियतम आणि ईश्वर आहात. अशा प्रकारे या ठिकाणी स्तुती केली आहे. आता हे ऐकून भगवान शंकर म्हणतात, अयम ममेष्टो दैतोनुवर्ती मया भयम दत्तम अमुष्य देव. हा बाणासूर माझा प्रिय भक्त होता
आणि तो खरा म्हणजे माझ्या सेवेला कृपेला प्राप्त झालेला आहे, म्हणून मी याला अभय दिले आहे. प्रभो, आता आपण माझ्यावर ही कृपा करा, असं भगवान शंकर श्रीकृष्णाला म्हणतात. कारण हा बाणासूर दुसरा तिसरा कोणी नसून याचे आजोबा म्हणजे प्रल्हाद. म्हणजे आता आपण काय म्हणतो त्याला, वशिला लावल्यासारखं. भगवंताजवळ वशिला लावला की याचे 15वा प्रल्हाद आहेत. संपाद्यता तत् भवतः प्रसादो यथा हिते दैत्यपटौ प्रसादः. याचे 15वा प्रल्हाद आहेत. म्हणजे प्रल्हाद 15वा, विरोचन आजोबा, बलिराजा हे वडील आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र 100 पुत्रापैकी असणारा हा बाण आहे, बाणासूर आहे. आता हे सगळं ऐकल्यावर भगवंत म्हणतात, श्री भगवान वाच यदार्थम भगवत्स्त्वं नहा. नहा म्हणजे आपलं सगळं म्हणणं मी आता ऐकलेलं आहे आणि आपल्याला जे प्रिय आहे ते मी करेन. कर्वाम प्रियम तव. तुम्हाला जे प्रिय आहे, तुमच्या मनात जे आहे ते मी आता करेन. पण यासाठी आपण जे पूर्वी ठरविले होते त्याला अनुसरूनच मी याचे हात तोडले आहेत. लक्षात घ्या. मग कालच्या अध्यायामध्ये एक श्लोक होता की भगवान भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते बाणासुराला म्हणतात. आणि बाणासूर म्हणतो की माझे 1000 हात आहेत, पण मला कोणाचेच युद्ध करता येत नाही. मला पाहिले की लोक पळून जातात. मग मी युद्ध कोणाशी करावं? म्हणजे ही जी माझी इच्छा आहे युद्ध करण्याची, ती अशीच राहील का? तेव्हा भगवान शंकर म्हणतात, तू काही काळजी करू नको. जेव्हा तुझ्या रथाचा झेंडा जो आहे, ती काठी जी आहे ती जेव्हा तुटून पडेल, तेव्हा त्या दिवशी तुझ्याशी युद्ध करणारा योद्धा तुझ्यासमोर येईल. आणि असं तुम्ही म्हटल्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात शंकरांना की म्हणून मी त्याचे हे हात जे आहे ते हातसुद्धा तोडलेले आहेत. म्हणजे प्रल्हाद, विरोचन, बली आणि बाणासूर. अवध्यो यम ममापेश वैरोचने सुतोसुरा प्रल्हादाय वरो दत्तो न वध्यो मे तवान्वया. मी तुझ्या वंशातील कोणाचाही वध करणार नाही असं मी प्रल्हादाला वर दिलेला होता. आणि म्हणून या बाणासुराचा गर्व नाहीसा करण्यासाठी 1000 त्याच्या हातापैकी 996 हात भगवान श्रीकृष्णाने कापून काढले. दर्पोशमना यास्य प्रवृकणा बहवो मया सुदितं च बलं भूरी यच्च भारायितं भुवी. पृथ्वीला भार झालेली असल्यामुळे आणि त्याचा गर्व नाहीसा करण्यासाठी मी त्याचे हात कापून काढले आणि 4 हात शिल्लक ठेवले. चत्वारो अस्य भुजा शिष्टा म्हणजे अवशिष्ट ठेवले, शिल्लक ठेवले. भविष्यन्त्य जरामरहा पार्षद मुख्यो भवतो न कुतश्चित भयो सुरः. हा भगवंताच्या पार्षदामधला हा प्रमुख होईल. हा बाणासूर जो आहे त्याचे 1000पैकी 996 हात गेल्यावर त्याला जे 4 हात उरले त्यासाठी त्याला भगवंताचा आशीर्वाद दिला की आपल्या पार्षदामध्ये अजर अमर हा होईल आणि हा 4 हाताचा असेल. जय विजय जे आहेत त्यांची मूर्ती जर आपण एखाद्या मंदिरात बाहेर असतात दोन्ही बाजूला त्या खांबावर कोरलेल्या मूर्ती असतात, ते सुद्धा चतुर्भुज स्वरूपात असतात. भगवंताचेच पार्षद आहेत. आता याला कोणापासूनही कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. आता एवढं झाल्यानंतर इति लब्ध्वा भयं कृष्णं प्रणम्य शिरसा सुरहा प्राद्युम्नी प्रथमारोप्य सबध्वा समुपानयत. म्हणजे श्रीकृष्णांकडून अभय मिळाल्यामुळे आता बाणासुराने जमिनीवर आपलं डोकं ठेवलं आणि त्यांना नमस्कार केला. आणि आपली कन्या जो आपल्या परीक्षित राजाचा प्रश्न शुकदेवांना होता की यांचं वैर असतानासुद्धा यांनी आपली कन्या त्या अनिरुद्धाला कशी दिली, तर त्या कन्येला घेऊन उषासह अनिरुद्धाला रथात बसवून भगवंताकडे तो घेऊन गेला बाणासूर. अक्षौहिण्या परिवृत्तम सुवास समलंकृत. म्हणजे महादेवांची संमती, महादेवांच्या आशीर्वादाने अलंकाराने विभूषित झालेली उषा आणि अनिरुद्ध यांना पुढे ठेवून एक अक्षौहिणी सेनेसह द्वारकेकडे त्याने प्रस्थान केलं. आता द्वारका ज्या ठिकाणी आता भगवंत येणार आहेत आणि त्याबरोबर उषा आणि अनिरुद्ध भगवंताचे नातूसुद्धा येणार आहेत, म्हणून सगळी राजधानी द्वारका ही आता अलंकाराने सुसज्ज झाली.
स्वराजधानीं समलंकृतां ध्वजैः सतोरणैर्रुक्षितमार्गचत्वरम्. चंदन मिश्रित सडा सगळीकडे आहे. नागरिक जे आहेत, बांधव आहेत, ते सगळे सामोरे आलेले आहेत. शंख नगारे ढोल वाजत आहेत आणि अशा वातावरणामध्ये भगवंतांनी त्या द्वारका नगरीमध्ये प्रवेश केला. य एवं कृष्ण विजयम. आत्तापर्यंत जवळपास 15-20 अध्यायामध्ये सुद्धा हा श्लोक अशा प्रकारचा आलेला आहे. य एवं कृष्ण विजयम शंकरेनेच संयुगम. भगवान शंकराबरोबरचं युद्ध आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा विजय, ही जी कथा आहे, ती कथा जे वाचतात, जे दुसऱ्यांना सांगतात, जे त्याचं स्मरण करतात, संस्मरेत प्रातरुत्थाय न तस्य स्यात् पराजय. सकाळी उठून प्रातःकाळी उठल्यानंतर अशा प्रकारच्या भगवंताच्या लीलेचे, कथेचे जो स्मरण करतो त्याचा कधी पराजय होत नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुव म्हणजे आढळ, नीतिर्मतिर्मम अशी ती बुद्धी पण त्याला प्राप्त होते जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचं स्मरण होईल तेव्हा. तसं या ठिकाणी संस्मरेत प्रातरुत्थाय न तस्य स्यात् पराजय. सकाळी उठून या सगळ्या गोष्टींचं स्मरण करणं. आता प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टींचं स्मरण करणं, सकाळी उठून करणं आणि मग सगळं आपलं दिनचर्या चालू ठेवणं, हे सगळं अवघड जातं. मग त्यासाठी आपला सोपा मार्ग काय आहे? गोल्डन मीन म्हणल्यासारखं केव्हाही भगवंताच्या लीला कथांचं स्मरण, हे स्मरण अखंडपणे आपल्याला होत जावं असं म्हणत हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे अनिरुद्धाय नयनम नाम 360तमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या 64व्या अध्यायामध्ये मृगराजाची कथा आपल्याला पाहिजे. थांबूया आपण अगदी. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. ते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. टोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. गणबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा तमहर्ता.
आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.